नमस्कार मंडळी. एखादी वस्तू असू देत किंवा एखादी व्यक्ती असू देत, तुमचं मनासारखं काम करून दिलं ना, की मग तुम्ही तोंड भरून त्याचं कौतुक करणार. असंच कौतुक करणार आहे मी माझ्या मिक्सर ग्राइंडरचं. कारण गेले 1.5 वर्ष झालं मी वापरते आहे. तुम्हीच मला विचारता ना, "ताई तुम्ही कुठली भांडी वापरता? कुठलं मिक्सर ग्राइंडर वापरता? मला सांगा." चला, आज रेग्युलर वापरला जाणारा मिक्सर ग्राइंडर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि खरं सांगायचं तर मला जसं हवं आहे ना, तसंच तो काम करत असो. कुठल्याही तक्रारीशिवाय. तक्रार नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा लूक सुद्धा आपण पाहतो. छान माझ्या किचनमध्ये साजेसा असा तो असायला हवा असं आपल्याला वाटतं, कोणत्याही तक्रारीशिवाय. जर मला ना एखादी खूप फाईन पेस्ट असणारी चटणी हवी आहे, तर अगदी तसंच तो बनवून देत असतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना, की झणझणीत मला वांग्याचा रस्सा खायचा आहे किंवा भरलं वांगं खायचंय. पण पाटा-वरवंट्यावरती जसं वाटण वाटलं जातं ना, थोडंसं दरदरीत, अगदी तसंच मला हवंय. तर अगदी त्याच कोर टेक्स्चरचं वाटण सुद्धा वाटून देते. बऱ्याचदा चॉपिंगची कामं सुद्धा माझी खूप हलकी करून ठेवतो. मग असा मिक्सर तुम्ही कदाचित ना व्हिडिओच्या दरम्यान पाहिला सुद्धा असेल. पण आत्ता मी तो मिक्सर नाही, त्यामध्येच ॲडिशनल फीचर्ससहित, ॲडिशनल सेफ्टीसहित एक नवीन मिक्सर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर हा आहे आधीपेक्षा भरपूर स्मार्ट झालेला एटमबर्गचा Zenova मिक्सर ग्राइंडर. सगळ्यात आधी तर आपण याची पॅकिंग बघून घेऊ. तर पॅकेजिंग वाईज हा अगदी परफेक्ट मला दिसतोय. ओपन केल्यानंतर आतमधल्या सुद्धा ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा एकदा चेक करून घेऊ. ओपन केल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड भेटेल. सध्याला मी हे साईडला जपून ठेवते आणि आता आतमधली जी भांडी आपली आहेत किंवा जे जार आहेत ते सुद्धा एकदा चेक करून घेऊ. जारचं जे पॅकिंग आहे ते तर अगदी परफेक्ट मला वाटतंय. हे लीडचे पॅकिंग सुद्धा तुम्ही बघा, सगळे लीड अगदी एकत्र पॅक करून दिलेले आहेत. आता यावरचं थर्माकोल काढून घेऊयात आणि बाकीच्या वस्तू चेक करून घेऊ. बरं, वरच्या साईडला ना हा स्पॅच्युला सुद्धा होता, की जो ग्राइंडिंग करताना आपल्याला खूप मदत करणार आहे. आता खालच्या साईडला जी मोठी भांडी आहेत किंवा मोठे जार आहेत ते इथे ठेवलेले आहेत. ते सुद्धा परफेक्ट पॅक करून आलेत आणि जी आपली मेन मिक्सर ग्राइंडरची बॉडी आहे ती सुद्धा परफेक्ट पॅकिंग वाटते. तर पॅकिंगला मी 10 आउट ऑफ 10 नक्कीच देईल. पॅकिंग ओपन केल्यानंतरचा हा मिक्सर ग्राइंडर तुम्ही बघून घ्या. काय स्मार्ट हा दिसतोय आणि याचा रंग रेड वाईन कलर सुद्धा अगदी माझ्या किचनमध्ये परफेक्ट शोभून दिसतोय. युजुअली ना जेव्हा आपण मिक्सर ग्राइंडर पाहतो त्याच्या बॉडीला ना अशा खाचा असतात. तर या मिक्सर ग्राइंडरला अजिबातच खाचा नाहीये, त्यामुळे हा मिक्सर ग्राइंडर क्लीन करायला सुद्धा अतिशय सोपा आहे. सगळ्यात आधी तर हा मिक्सर ग्राइंडर मी पॉवरला कनेक्ट करून घेते. आता एकदा बटन दाबलं की तुमच्या लगेच लक्षात येईल की यामध्ये निळी लाईट स्टार्ट झालेली आहे. याचाच अर्थ आता तुमचा जो मिक्सर ग्राइंडर आहे तो पॉवरशी कनेक्ट आहे. आता समजा हा पॉवरशी कनेक्ट आहे, जार लावलेला नाही आणि तुम्ही असंच ह्याचं बटन ऑन केलं तर इथे लाल लाईट इंडिकेट होते आणि एक स्मार्ट साऊंड तुम्हाला इथे दर्शवतो की तुम्ही अजूनही यामध्ये जार लावलेला नाही. तर मला तर हे सेफ्टीच्या दृष्टीने अतिशय सेफ असं हे फीचर वाटतंय. कितीही बटन तुम्ही फिरवा, अजिबात मिक्सर ग्राइंडर चालू होणार नाही. बऱ्याचदा असं होतं ना की लहान मुलं सुद्धा मिक्सर सोबत कधीही न कळत खेळत बसतात, अशा वेळेस अपघात होऊ शकतो. पण इथे एटमबर्गने अगदी व्यवस्थित आपली काळजी घेतलेली आहे की ज्यामुळे बरेचसे अपघात आपले टाळू शकतात. पण फक्त या एका नॉब मध्ये सगळे फंक्शन आहेत आणि मुख्य अट्रॅक्शन मला काय वाटतं माहितीये, यासोबत मिळालेला हा युनिक कोर्स मोड. याचा फायदा काय माहितीये, आपण जसं पाटा वरवंट्यावरती वाटण वाटून घेतो किंवा एखादी चटणी तयार करतो ना, या कोर्स मोड मध्ये सुद्धा अगदी त्याच टेक्स्चरची चटणी किंवा वाटण तयार होतं. आणि वेगळं असं पल्सचं बटन नाहीये. या नॉब मध्येच प्रेस केल्यानंतर पल्स मोड सुद्धा ऑटोमॅटिक रन होतो. एवढंच नाही तर खूप सारे ऍडव्हान्स फीचर सुद्धा यामध्ये आहेत. तर एक एक करून आपण ते बघून घेऊयात. पण आता याआधी आपण यासोबत मिळालेले जार सुद्धा चेक करून घेऊ. आता बघा ना, तुम्ही युजुअली जेव्हा मिक्सर ग्राइंडर घ्यायला जाता तर मिक्सर ग्राइंडर सोबत आपल्याला फक्त 3च जार भेटतात. पण एटमबर्गच्या Zenova मिक्सर ग्राइंडर सोबत आपल्याला 3 नाही तर 4 जार मिळालेला आहे. हा चौथा जार जो आहे तो आहे चॉपर जार. तर यामध्ये ना थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही चॉपिंग करून घेऊ शकता. जसं की तुम्हाला बिर्याणीसाठी कांदा बारीक करून घ्यायचा आहे किंवा आलं लसणाची अशी दरदरीत पेस्ट तुम्हाला हवी आहे. कोशिंबिरीसाठी काकडी, टोमॅटो, गाजर तुम्ही यामध्ये बारीक करू शकता. एक ना अनेक याचे फायदे आहेत. रोजच्या वापरासाठी तर हा बेस्ट चॉपिंग जार आहे. ट्रान्सपरंट आहे, यामुळे आतमध्ये भाज्या किती बारीक होत आहेत किंवा तुम्हाला किती जाड ठेवायच्यात हे सुद्धा अगदी सहज दिसतं. चला तुम्हाला डेमोज दाखवते. आता रोजच्याच भाजीसाठी लागणारा कांदा तुम्हाला बारीक करून दाखवते. तर यासाठी काय केलं, 3 मीडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत. यावरची साल काढून 4 भागामध्ये कट करून घेतलाय. अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला हवा तसा कांदा बारीक करून होतो.
अगदी मला भाजीसाठी हवा आहे, अगदी तसाच इथं बारीक चिरून सुद्धा झालाय. आहे की नाही अगदी कमाल असा हा जार. आता यानंतर हा आहे 0.5 लिटरचा चटणी किंवा स्पायसिंग ग्राइंडिंग जार तुम्ही ह्याला म्हणू शकता. सेफ्टीच्या दृष्टीनेच हे जारचे लीड सुद्धा बनवलेले आहेत. या लीड सोबतच हा जो आहे तो आहे लीड कॅप, की ज्यामध्ये ना तुम्ही जर तुम्हाला एक्स्ट्रा वरून काही घालायचं असेल, वाटण करत असताना थोडंसं पाणी घालायचं असेल, वरून मीठ घालायचं असेल, तर तुम्ही हे छोटंसं लीड काढून घ्यायचं आणि वरून तुम्ही पदार्थ यामध्ये घालू शकता. आणि याचं अगदी व्यवस्थित असणारं गॅस्केट, की ज्यामुळे ना पदार्थ मिक्सर ग्राइंडर केल्यानंतर अजिबात बाहेर येत नाही. चला आता रोजच्या भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ते आपण बारीक करून पाहू. जार बॉडीला अटॅच केल्यानंतर इथे इंडिकेशन दाखवलं गेलं. आता यावरती झाकण लावून घेऊयात. हे जे लॉक आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचंय, म्हणजे अगदी हँड्स फ्री आपलं ग्राइंडिंग होऊन जातं. आता बऱ्याच असं होतं ना, की जेव्हा आपण मिक्सर करत असतो नेमकी त्यावेळेसच लाईट जाते. आता लाईट पुन्हा आल्यानंतर काय होतं, की ज्या स्पीडवरती आपण मिक्सर चालवत आहोत त्याच स्पीडवरती रन होतो आणि मग काय अपघात होण्याचे चान्सेस असतात. पण ॲटमबर्गने ना असं सेफ्टी फीचर्स यामध्ये दिलेले आहेत, की असे अपघात अजिबातच होत नाही. आता बघा, जेव्हा लाईट आली त्यावेळेस इथे इंडिकेशन दाखवण्यात आलं. इथे लाल लाईट तुम्हाला दिसते, हे पहा. अशी लाल लाईट लागते, पण मिक्सर अजिबातच चालू होत नाही. ज्या स्पीडवरती तुम्ही आधी मिक्सर रन केला होता, तुम्हाला हे स्पीड पुन्हा 0 वरती यावं लागतं आणि यानंतरच पुन्हा मिक्सर चालू होतो. तर हे एक अतिशय स्मार्ट फीचर मला यामध्ये वाटतं, की ज्यामुळे बरेचसे अपघात सुद्धा टाळले जातात. यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता अगदी बारीक असं हे वाटण मला बारीक करून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता, अजिबात मिक्सरच्या भांड्याला मी हात लावलेला नाही, म्हणजेच हँड्स फ्री ऑपरेशन याचं आहे. आता इथे मला जसं हवं आहे तसंच अगदी बारीक असं वाटण इथे वाटून झालेलं आहे. हे आहे 1.5 लिटरचं लिक्विडायझिंग जार, की जे सगळ्यात मोठं आहे आणि हे सुद्धा अगदी स्टेनलेस स्टीलचं आहे. यावरचं लीड सुद्धा अगदी आधीच्या प्रमाणेच सेम आहे. यामध्ये तुम्ही इडली, डोसा, वडा याचं बॅटर बनवू शकता किंवा एखादा ज्यूस बनवू शकता. तुम्हाला स्मूदी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये नक्कीच बनवू शकता. याचबरोबर जर तुम्हाला दही घुसळून घ्यायचं असेल किंवा बटर बनवायचं असेल तर यासाठी हे जार अत्यंत उपयोगात पडतं. आधीप्रमाणे स्टेनलेस स्टीलची बॉडी असणारा मल्टीपर्पज हा जार आहे, की ज्याचा लीड म्हणजे ज्याचं जे झाकण आहे ते आधीप्रमाणेच आहे, की ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ग्राइंड करून घेऊ शकता. डाळ, राईस किंवा एखादं बॅटर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये बनवू शकता. मिल्कशेक आहे, चटण्या आहे, वाटण आहे, तुम्ही यामध्ये बनवू शकता. ॲटमबर्गचा हा झिनोवा मिक्सर ग्राइंडर एक बेस्ट डील मला वाटते, कारण BLDC मोटर सहित 550 पॉवर वॉट असणारा 18,000 RPM स्पीड कंट्रोल हा मिक्सर ग्राइंडर देतो. यामध्ये ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स आहेत, LED सेफ्टी इंडिकेशन्स आहेत, कोर्स मोड सुद्धा आहे. आणखीन काय हवंय? 3 वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी सुद्धा आहे. मग विचार कसला करताय? तुम्हाला जर ॲटमबर्गचा हा झिनोवा मिक्सर ग्राइंडर घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा.